आणि आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। कोल्हापूरच्या सिद्धार्थनगरमध्ये फुटबॉल क्लबच्या वर्धापन दिनावरून 2 गटामध्ये वाद। घटनेमध्ये 5 पोलिसांचा 8 जण जखमी, काही गाड्यांची तोडफोड, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। कोल्हापुरातील सिद्धार्थनगरमध्ये तणावपूर्ण शांतता। रात्रीच्या दगडफेकीनंतर कमानीजवळ दगडांचा आणि गाड्यांच्या फुटलेल्या काचांचा खच, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात। संजय राऊतांचं पंतप्रधान मोदींना पत्र, पाकिस्तानसोबत क्रिकेट सामने खेळणं अमानवीय आहे, पत्रामध्ये राऊतांकडून नमूद। मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि नियोजनासाठी आज पुण्यामध्ये बैठक। सर्व राजकीय पक्षांचा रिक्षाचालक, व्यावसायिक, गणेश मंडळ, शिवजयंती उत्सव मंडळ यांची महत्त्वाची बैठक। नाशिकमध्ये मराठा संघटनांची बैठक। मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संघटनांची आज बैठक। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील मुंबईकडे जाणार। मनोज जरांगेंच्या मागण्या रास्तही असतील, पण त्याला उत्तर ओबीसीतून आरक्षण नाही। लक्ष्मण हाकेंची मनोज जरांगेंच्या मागण्यांबाबत प्रतिक्रिया। मराठा उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटलांची वर्णी। जरांगेंच्या आंदोलनापूर्वी राज्य सरकारकडून मराठा उपसमितीचं पुनर्गठन। 12 सदस्यांमध्ये चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाईंसह कोकाटेंचाही समावेश। बेस्ट पतपेढीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा पराभव, मात्र मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचारी पतपेढीवर ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा। विजयी उमेदवारांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली। भारतामध्ये टिकटॉकवर बंदी कायम, सरकारकडून स्पष्ट, टिकटॉक पुन्हा सुरू करण्यासंदर्भात कोणताही आदेश नाही। जून 2020 मध्ये भारत सरकारनं 59 ॲप्सवर घातली होती बंदी।